पुण्यामधली एक धक्कादायक अशी बातमी आहे, कारण पुण्यामध्ये एका मद्यधुंद व्यक्तीनं पीएमपीची बसच पळवली आहे। पोलीस आणि पत्रकारांनी त्याचा पाठलाग केला आणि मग ही बस थांबवण्यात यश आलेलं आहे। बस पळवणारी मद्यधुंद व्यक्ती सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे। पुण्यामध्ये संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता टळलेली बघायला मिळाली आहे। तर ह्या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ देखील आता समोर येताना दिसतो आहे। शिवानी पांढरे आमच्या प्रतिनिधी आपल्याला याविषयी अधिकची माहिती देतील। शिवानी, काय नेमकं घडलंय? आज संध्याकाळी 5:30च्या सुमारास ही घटना घडली होती। पुण्यातील डेक्कन परिसरातून डेक्कन बस स्थानकातून या अज्ञात व्यक्तीनं ही बस चोरी केल्याचा प्रकार घडला होता। मात्र आरोपीने जेव्हा बस ही थेट गुडलक चौकापर्यंत आणली आणि चौकात वळवताना त्याला नियंत्रण मिळवता आलं नाही आणि त्यानंतर संशय वाढला आणि पोलिसांनी आणि तिथे बाजूला शेजारी उभे असलेल्या अनेक पत्रकारांनी ही गोष्ट हेरली आणि त्यानंतर त्याचा पाठलाग करून सिग्नल जवळ ती बस थांबवली आणि अर्थातच या सगळ्या जटापटीत पोलीस आणि पत्रकारांनी मिळून ही बस थांबवल्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्याच्याकडे संपूर्ण चौकशी आहे ती सध्या पोलीस करतायत। मात्र संतोष माने प्रकरण जे पुण्यात घडलं होतं त्याची चर्चा झाली होती। कसं ते प्रकरण आहे ते आज संध्याकाळी 5:30च्या सुमारास होता टळलं आहे आणि आता या आरोपीवर नेमकी काय कारवाई होते किंवा बस पीएमपीएमएल या आरोपीवर नेमकी काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। यामिनी, अगदी शिवानी, धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।